नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। नव्या ताकदीने उभी राहणारी काँग्रेस सामान्य माणसांचे अश्रू पुसण्यासाठी कटिबद्ध आहे। आमदार सतेज पाटील यांची पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ग्वाही। भरारी पथकानं जप्त केला साड्यांचा टेम्पो। करवीर तालुक्यातील वाशीमधील प्रकार। महिला मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय। संविधानानं 18 वर्षावरील प्रत्येक भारतीयाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य। राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं प्रतिपादन। पंचगंगा नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या महिलेला वाचवलं। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार गौतम कांबळेंची धाडसी कामगिरी। आणि तरण्या ताठ्या मुलीवर बापाचीच वाईट नजर। कागल तालुक्यातील संतापजनक प्रकार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। काँग्रेस संपलेली नाही, तर काँग्रेस आता नव्या ताकदीने उभी राहते। सामान्य माणसांचे अश्रू पुसण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज वाशी नाका इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जाहीर सभा वाशी नाका इथं आयोजित करण्यात आली होती। पाडळी खुर्द जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर KN पाटील, पाडळी खुर्द गणातील पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला गणातील पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं। स्वर्गीय आमदार PN पाटील यांनी या भागात काँग्रेस जिवंत ठेवली। डॉक्टर KN पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याआधीच स्वखर्चातून अनेक विकासकामं केली असून त्यांनी अगोदर कामं केली आहेत आणि आता ते मतं मागतायत, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। KN सारखा एक सक्षम कार्यकर्ता ज्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी काय करू शकतो हे आधीच सदस्य व्हायच्या आधी करून दाखवलेलं आहे। म्हणजे बाकीचे लोक आश्वासन देतात, सदस्य झालो की मी अमकं करणार, मी तमकं करणार, परंतु KNचा स्वभाव बघितल्यानंतर सडळ हातानं मदत करण्याची भूमिका KNनं सदस्य व्हायच्या आधी या ठिकाणी केले। माणसं पहिलं म्हणतात मत द्या, मग अमुक करतो, हे न सांगितले काम केलंय, आता मत द्या। काँग्रेसनं मुलींसाठी मोफत शिक्षण, संजय गांधी निराधार योजना, अंगणवाडी योजना आणि गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या। काँग्रेस संपलेली नाही, तर आता ताकदीने उभी राहतेय। सामान्य माणसांच्या पाठीशी उभं राहणं हे काँग्रेसचं काम आहे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। लोक आज म्हणत होते की काँग्रेस संपली, काँग्रेस संपलेली नाही, तर ताकदीने उभी राहते, हे मला ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांग। काँग्रेस संपणाऱ्यापैकी या ठिकाणी नाही आहे। काँग्रेस का या ठिकाणी असा जीव नाही की जो संपून जाईल। हा जीव देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा जीव आहे। हा जीव सामान्य माणसांचे अश्रू पुसणारा हा जीव काँग्रेसचा या ठिकाणी आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा तराजू समान ठेवायचा असेल, समाजामध्ये बॅलन्स ठेवायचा असेल, तर काँग्रेसला मतदान करणं हे तुमचं आमचं कर्तव्य या ठिकाणी असणार। मुलींच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था कुणी केली हो? काँग्रेस पक्षाने केली। एखाद्या बिचारे भगिनीचा नवरा वारला तर तिला संजय गांधी निराधारची योजना कुणी आणली? काँग्रेसने आणली। अंगणवाडीची योजना कुणी आणली? काँग्रेसने त्या ठिकाणी आणली। योजना ज्या ज्या आज गरिबांसाठी आहेत त्या सगळ्या योजना या देशामध्ये, राज्यामध्ये काँग्रेसने आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं। यावेळी KDCC बँकेच्या संचालिका उदयानी देवी साळुंखे यांनी स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आपलं पालकत्व स्वीकारल्याचं सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं। काँग्रेस म्हणून आजपर्यंत प्रवास केला, पण KN साहेब गेल्यानंतर जी काँग्रेसची वाताहत झाली ती सांभाळण्याचं काम आणि आपलं पालकत्व
इथून पुढे बंटी साहेबांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आज आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि आपला नेता कोण असला पाहिजे हे आज ठरवण्याची गरज आहे. तिन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत. तुमचं काही काम असलं तर उपलब्ध होणारे आहेत, तुमची भेट घेणारे आहेत. त्यामुळं योग्य उमेदवार कोण पाहिजे किंवा आपला प्रतिनिधी कोण पाहिजे ह्याचा आजच विचार करण्याची वेळ आहे. तुम्हाला मी वाशीकरांना पण सगळ्यांना सांगतो की तुम्हाला काही अडचण आली, रात्री 2 वाजता अडचण आली तर मी असतोय. रात्री 2 वाजता कुणाचाही फोन आला, 3 वाजता कुणाचाही फोन आला तरीसुद्धा करशेदरांना माहिती आहे प्रत्येक अडचणीला आम्ही असतो. त्यामुळं तुम्ही कुणाच्या पाठीशी राहायचं, कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हे ठरवण्याची आज गरज आहे. आणि बंटी साहेबांचं आणि काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. 10 आमदार, 3 खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधात असताना आमदार सतेज पाटील या ढाण्या वाघानं किल्ला लढवत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 35 जागा मिळवून देत आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधारी मंडळी हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांना भडकवत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. की इथली लोक हिंदुत्वाचा नारा देत आहेत, तरुणांना भडकवण्याचं काम करतायत. परंतु हिंदुत्व म्हणजे काय? ज्या पुण्यश्लोक आईला ती होळकरांनी काशीमध्ये जो घाट बांधला होता, मणिकर्णिका घाट, तो घाट सुद्धा पाडून टाकण्याचं, डोजर फिरवण्याचं काम केलंय. म्हणजे हिंदू धर्माच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या पुसण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. आणि इकडं आम्हाला मात्र हिंदूच्या नावाखाली दंगल करायला तरुणांना भाग पडतंय. अशांच्या पासून आता आपला बचाव करायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करावं लागेल. या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्यावं अशा पद्धतीची पुन्हा एकदा आपल्याकडे विनंती करतो. आणि काँग्रेसचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर KN पाटील यांनी 2009 पासून जनसेवेत कार्यरत असून आरोग्य शिबिरं, कोरोना काळातील औषध पुरवठा, रस्ते बांधकाम आणि क्रीडा क्षेत्रात स्वखर्चातून योगदान दिल्याचं सांगितलं. आता आमदार सतेज पाटील यांच्यासारखं आभाळा एवढं नेतृत्व मिळालं असून आता घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. की 2009 सालापासून मी जनसेवेच्या कार्यरत आहे. बरीच शिबिरं असतील, लेप्टोपायसिस असेल, करोना काळ असेल, लोकांना मदत करणे, औषधं पुरवठा करणे, स्वतःच्या खर्चातून मी लोकांची सेवा केलेली आहे. आणि आजही आम्ही बंटी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, जिथं जाते तिथं आम्ही कधी प्रामाणिकपणाला शिक्का डॉक्टर KN पाटील कधीही पुसला जाणार नाही. असा डॉक्टर KN पाटील सत्याच्या मागाने तुमच्या धाडसी नेतृत्वाच्या पाठीमागं या सर्वांच्या समवेत कायम पाठीशी आहे. आणि अहोरात्री तुम्ही मला फोन करा. तुमच्या सेवेसाठी आजपर्यंत इतका निधी स्वखर्चातून खर्च केला आहे. तुम्हाला कशाचीही कमतरता डॉक्टर KN पाटील कमी देणार नाही. आणि मला आज आभाळाएवढे नेतृत्व मिळाले जे आज आम्ही त्यांच्याकडे CM म्हणून बघतोय. ते सतेज उर्फ बंटी साहेब आमच्या पाठीशी आहेत. या सभेला गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, शामराव तिबिले, संभाजी पाटील, दिनकर पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील, संदीप पाटील, बाळकृष्ण पाटील, जयसिंग पाटील, विक्रम पाटील, सचिन पाटील, दिगंबर हराळे, लक्ष्मण पुजारी, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, जगन्नाथ पाटील, भिकाजी कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वाशी इथं महिला मतदारांना साड्या वाटप करण्यात येणार असल्याच्या संशयावरून भरारी पथकानं कारवाई करत साड्या वाटपाचा प्रकार उधळून लावलाय. भरारी पथकानं साड्यांचा टेम्पो करवीर पोलीस ठाण्यात आणला असून त्याची खातरजमा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. भरारी पथकाच्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. अशातच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील वाशी इथल्या शिवसरस्वती हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला एकत्र जमल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी एका टेम्पोतून मोठ्या प्रमाणात साड्या आणल्या होत्या. नेमकं त्याच क्षणी या ठिकाणी भरारी पथक दाखल झालं आणि सगळ्यांची पळापळ सुरू झाली. महिला मतदारांना साड्या वाटप करून आकर्षित केलं जात असल्याच्या संशयावरून भरारी पथकानं साड्यांचा टेम्पो ताब्यात घेत थेट करवीर पोलीस ठाण्यात आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात साड्यांचा साठा कुणी आणि का आणला याची खातरजमा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान वाशीमध्ये त्या हॉलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं महिलांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्याचवेळी महिला मतदारांना वाटप करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात साड्या आणल्या असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात भरारी पथकानं केलेल्या या कारवाईमुळे निवडणूक प्रचारातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील सत्य समोर येणार का, की सत्ताधाऱ्यांकडून प्रकरण दाबलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु संबंधित उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवला. मात्र मतदारसंघात सुरू झालेल्या फलकबाजीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आलाय. पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेपासून हा मतदारसंघ चर्चेत आहे. छाननी प्रक्रियेत या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावल्यामुळे मागासवर्गीय समाजातून संताप व्यक्त करण्यात आला होता. एकाच व्यक्तीला एका निवडणुकीसाठी ओबीसी आणि एका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती या दोन वेगवेगळ्या प्रवर्गांचे जातीचे दाखले कसे मिळतात, असा प्रश्न चर्चेत असतानाच आता मतदारसंघात झळकलेल्या फलकांमुळे निवडणूक प्रचारात सुद्धा हा जातीच्या दाखल्याचा मुद्दा चर्चेत येऊ लागलाय. पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील चंदूर गावातील माळभाग सिद्धार्थनगरमध्ये एक फलक लावण्यात आलाय. लोकशाही अलर्ट, मतदान कुणाला, लोकशाही फसवणूक करणाऱ्यांना, राजकीय स्वार्थासाठी पक्ष आणि जात बदलणाऱ्यांना, अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना, असा प्रश्नार्थक मजकूर सध्या चर्चेत आला असून निवडणूक प्रचार काळात हा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होतीये. संविधानानं प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. 16वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी कार्यालयात तरुण मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी या कार्यक्रमात नवमतदारांना उद्देशून मतदानाचं महत्त्व, मतदान प्रक्रिया आणि यंत्रणा याविषयी माहिती दिली. 16व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या संदर्भात पथनाट्य सादर केलं. तसंच प्रातिनिधिक स्वरूपात नवमतदारांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा अवलंब करत संविधानानं प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य असल्याचं सांगितलं. सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान यंत्रणा कार्यरत आहे. मतदाना दिवशी सुट्टी आहे म्हणून इतरत्र न जाता मतदान करून आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहन त्यांनी केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मतदानात आमिषाला बळी न पडता युवकांनी मतदानाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड, उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, मैत्रीय संघटनेच्या मयुरी आळवेकर यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांनी केलं. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी डॉक्टर सुनील कुमार लवटे, ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना मानवतावादी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग सभागृहात अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. मानवतावादी गीत सादर करत शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर विवेकी यांनी सद्य परिस्थितीमध्ये भारत जात, धर्म, वर्ग, वर्ण यामध्ये विभागला असून संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जातील असं धार्मिक राजकारण उभं केलं जातंय. अशा काळात साहित्यिकांनी भूमिका घेत मानवतावादी विचारांची पेरणी करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. माणूस जगला तर देश जगेल. देश महासत्ता बनायचा असेल तर माणूस समृद्ध झाला पाहिजे.
माणसाच्या विकासाची नवी परिभाषा निर्माण केली पाहिजे. धर्मांध राजकारण झुगारून मानवतावादी संस्कृती निर्माण केली पाहिजे. त्यामुळं मानवतावादी साहित्य संमेलनं माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल, असं डॉक्टर विवेकी यांनी नमूद केलं. ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्या हस्ते मानवतावादी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीकडे सुरू असणारी वाटचाल देश आणि संविधानासाठी घातक असल्याचं सांगितलं. याप्रसंगी डॉक्टर सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष डॉक्टर राजे खान शाने दिवाण, संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, डॉक्टर मिलिंद आवाड, डॉक्टर शोभा चाळके, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगत व्यक्त केली. यानंतर मानवतावादी संमेलनात एकाच वेळी मानवतावादी 80 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी दलित मित्र व्यंकप्पा भोसले, भरत लाटकर, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, प्रमोद कांबळे, सुनील जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते. गावांमधील प्रशासकीय कामं अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं आज पंचम हा विशेष व्हॉट्सॲप चॅटबॉट लॉन्च केलाय. यामुळे आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामं आणि योजनांची माहिती मिळणं शक्य होणार आहे. ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं आज पंचम हा चॅटबॉट लॉन्च केलाय. ग्रामपंचायतींसाठी डिजिटल सोबती म्हणून याची रचना करण्यात आली आहे. ही सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतंही नवीन ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. हा चॅटबॉट ग्रामस्वराज, LGD, GPDP किंवा मंत्रालयाच्या प्रमुख योजना आणि उपक्रमांशी संबंधित माहिती देईल. सध्या चॅटबॉट AI आधारित चॅटबॉटसारखा काम न करता आधीच फीड निश्चित केलेल्या निश्चित माहितीच्या आधारे उत्तरं देईल. मात्र ही माहिती सतत अपलोड केली जाईल. सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्र, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी कामांची माहिती मिळवण्यासाठी पंचम वापरू शकतील. यातून ग्रामपंचायत सदस्य अधिकाऱ्यांना योजना, सर्वेक्षणं, प्रशिक्षण साहित्य आणि अधिकृत मंत्रालयाच्या सूचना थेट उपलब्ध होणार आहेत. पंचम हे केंद्र सरकार आणि देशभरातील 30 लाखांहून अधिक निवडून दिलेले प्रतिनिधी आणि पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क साधणार आहे. रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठ आणि DY पाटील ग्रुपच्या वतीनं ज्वेलरी अप्रेझर अँड व्हॅल्युअर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. साळोखे नगरमधील DY पाटील कॅम्पसमधल्या कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणामुळे आमच्या व्यवसायाला फायदा होणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि DY पाटील ग्रुप यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. साळोखे नगरमधील DY पाटील कॅम्पसमधील कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्वेलरी अप्रेझर अँड व्हॅल्युअर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातून एकूण 45 प्रशिक्षणार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या सर्वांना मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीचे मॅन्युफॅक्चरिंग विभाग प्रमुख प्रशिक्षक विनोद काटकर यांनी प्रशिक्षण दिलं. त्यांना मागील 26 वर्षांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा अनुभव आहे. 8 तासांच्या या सखोल प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींना दागिने निर्मिती प्रक्रिया, हॉलमार्किंगचा इतिहास आणि प्रक्रिया, मूल्यमापन साधनं, बनावट दागिन्यांची ओळख, दागिने मूल्यांकन असे या क्षेत्रातील अनेक बारकावे शिकवण्यात आले. यासह टच स्टोन आणि डेन्सिटी टेस्ट यासारख्या पद्धतींचा वापर करून सोन्याची शुद्धता तपासण्याचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाचणी परीक्षा घेण्यात येऊन प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं. सध्या ज्वेलरी क्षेत्रापुढं अनेक आव्हानं आहेत. अशा काळात आमच्या कौशल्यात अधिक भर घालणाऱ्या या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला. नमस्कार, मी विवेक रमेश पोदार, प्रॉपर सिद्धनेरली, कागल तालुक्यामध्ये माझं गाव आहे. आणि ह्या ट्रेनिंगमध्येच खरोखरच वर्षानुवर्ष आम्ही जे काही
परंपरागत व्यवसाय करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षाही बारकाई पद्धतीनं जे काही ट्रेनिंग आम्हाला या ठिकाणी दिलं गेलं, खरोखरच मी या दोन्ही इन्स्टिट्यूटचं मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. इथून पुढच्या काळात हे ट्रेनिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी या निमित्तानं ह्या सेंटरलाही एक विनंती करतो की इथून पुढच्या काळात जेवढं शक्य होईल तेवढं आम्हा युवा उद्योजकांच्यासाठी, कारागिरांच्यासाठी हे असे सेंटरच्या माध्यमातून ह्या काही स्किल डेव्हलपमेंटसारख्या योजना आहेत त्या आपण राबवाव्यात. मी व्यंकटेश सोनार इथून कोल्हापुरातूनच आलेलो आहे. खरं तर ज्वेलरी क्षेत्रातील तांत्रिक बारकावे इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला शिकता येतील असे वाटले नव्हते. DY पाटील कॉलेजमधील सेंटरमध्ये आम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळाले ते माझ्या भविष्यातील व्यवसायाचे फार अत्यंत मोलाचे ठरेल. कमी वेळात इतके दर्जेदार ट्रेनिंग उपलब्ध दिले त्याबद्दल आम्ही विद्यापीठ आणि इक्युबेशन सेंटरचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. हे सर्टिफिकेट मला माझ्या करिअरला, माझ्या पुढील व्यवसायाला फार उपयोगी पडेल. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉक्टर राजेंद्र तलवारे, DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज D पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील आणि कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी DY पाटील साळुखेनगर कॅम्पसचे संचालक डॉक्टर अभिजित माने, DY पाटील ग्रुपचे कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्य पथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झालाय. यंदा राज्याच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाच्या चित्ररथाची संकल्पना आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली अशा पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्य पथावर दरवर्षी पथसंचलनाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे. यावर्षी राज्याच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली अशा पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे. याची रंगीत तालीम आज घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी हा विषय या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. हा उत्सवातून सांस्कृतिकच नव्हे तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले. इचलकरंजी महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी 10 महिन्यांचा असणार आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इचलकरंजी महापालिकेतील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची शनिवारी बैठक झाली. यावेळी गटनेता निवडीचे अधिकार आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांना देण्यात आले. तसंच महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी 10 महिने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे 5 वर्षात महापालिकेत 6 महापौर आणि 6 उपमहापौर होणार आहेत. याशिवाय स्थायी समिती, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदासाठी 1 वर्षाचा कालावधी असणार आहे. यामुळे 5 वर्षात 22 जणांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. जे उमेदवार भाजपकडून निवडणूक रिंगणात होते पण पराभूत झालेत अशांना पण सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी 4 विभागीय कार्यालयांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. संबंधित 4 प्रभागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत असेल. आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या गट नोंदणीसाठी जाणार असल्याचं सांगितलंय. त्यानंतर प्रत्यक्ष सभागृहात महापौर, उपमहापौर आणि विषय समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोणताही स्वतंत्र गट नसल्याचं सांगत इचलकरंजी महानगरपालिकेत केवळ भाजप म्हणून सर्व नगरसेवक काम करतील असं सांगितलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अशोक स्वामी, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, सीमा कमते आदींसह पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.
शिवचरित्रातील महत्त्वाच्या इतरही ग्रंथांचं सत्य समजून घेण्यासाठी नव्यानं मांडणी होऊन त्यांचं पुनर्मूल्यांकन होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केलंय. इतिहास संशोधक कपिल राजहंस लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स सर जदुनाथ सरकार यांच्या शिवचरित्राचं पुनर्मूल्यांकन या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजहंस लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स सर जदुनाथ सरकार यांच्या शिवचरित्राचं पुनर्मूल्यांकन या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर सबनीस यांनी शिवचरित्रातील महत्त्वाच्या इतरही ग्रंथांचं सत्य समजून घेण्यासाठी नव्यानं मांडणी होऊन त्यांचं पुनर्मूल्यांकन होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला अनिल ममाने, सुनील जाधव, विश्वासराव तरटे, मिलिंद यादव, सिद्धार्थ तामगावे, जयश्री भाटले, गंगाधर ममाणे, तुषार नाईकनवरे, महेश तरटे, प्राध्यापक टी.के. सरगर, अभिजित मासुर्लीकर, अरहंत मिणसेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आज रथसप्तमीनिमित्त प्रवासी दिन साजरा करण्यात आला. श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आज रथसप्तमीनिमित्त प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे यांच्या हस्ते KMT बसचं पूजन करून प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करण्यात आलं. अधिकाधिक नागरिकांनी KMT बसचा प्रवास करण्याचं आवाहन यावेळी ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष विनायक वाळवेकर, उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे, सुहास गुरव, सचिव प्रशांत चौगले, सूरज कुलकर्णी, रवींद्र घाटगे यांनी प्रवाशांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला रणधीर मोरे, राजू सूर्यवंशी, नितीन पोवार, संजय इनामदार, प्रदीप मेहतर, दिनेश सोमण, सुनील पाटील, अरुण घाटगे, संतोष शिणगारे, तौफिक भालदार, हेमंत हेडाऊ, मारुती पोवार, विवेक साठे यांच्यासह KMTच्या सर्व विभागांकडील कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचं महत्त्वाचं कार्य आध्यात्मिक संस्थांकडून होतं, असं मत कागलच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी व्यक्त केलंय. कागलमधल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. कागल इथल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सविता माने यांनी ब्रह्मकुमारी केंद्राच्या कामाचं कौतुक केलं. उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी या आध्यात्मिक केंद्रातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा नगरपालिकेच्या कामासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं सांगितलं. ब्रह्मकुमारी सेंटरच्या राजश्री बहेनजी यांनीही मार्गदर्शन केलं. नगरसेवक प्रवीण काळबर, सौरभ पाटील, स्वरूपा जकाते यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी संध्या बहेनजी, प्रकाश माळी आदी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पद्म पुरस्कार जाहीर. आर्मिडा फर्नांडिस, अंके गौडा यांच्यासह 45 जणांची निवड. तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा केंद्राला इशारा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. सत्तेसाठी नव्हे तर बचावासाठी घेतलेला निर्णय. राज ठाकरेंच्या शिसारी विधानानंतर राजू पाटलांचं स्पष्टीकरण.
मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या, धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून भुसकला, धारधार चिमटा, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना राजकारणात यायचं आहे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप. कोल्हापुरातील जरगनगर परिसरात राहणाऱ्या शहनाज शेख या आज सकाळी पंचगंगा नदीत पाय घसरून पडल्या होत्या. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील अंमलदार गौतम कांबळे यांनी तात्काळ नदीपात्रात उतरून शेख यांना पात्राबाहेर काढत जीवदान दिले. सध्या शेख यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील जरगनगर परिसरात राहणाऱ्या शहनाज रफिक शेख या आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला कामानिमित्त पंचगंगा नदीघाटावर आल्या होत्या. यावेळी हातपाय धुत असताना पायरीवरून पाय घसरून त्या नदीत पडल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर याच परिसरातून दुचाकीवरून चाललेले लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार गौतम कांबळे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पंचगंगा नदीपात्रात उडी घेतली. कांबळे यांनी शहनाज शेख यांना नदीपात्रातून बाहेर काढत जीवदान दिलं. शहनाज यांच्यावर सध्या CPRमध्ये उपचार सुरू आहेत. आज रथसप्तमी म्हणजेच जागतिक सूर्यनमस्कार दिवस. यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पतंजली योग परिवाराच्या वतीनं रंकाळा चौपाटी इथं 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. याच ऊर्जेच्या माध्यमातून मानवी जीवन आरोग्यदायी आणि सुखी समाधानी राहतं. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या तंदुरुस्तीसह मन एकाग्र होतं. सूर्यनमस्कारामुळे पचन श्वसन क्रियाही सुधारते. सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं आज सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा पतंजली योग परिवाराच्या वतीनं आज पहाटे रंकाळा चौपाटी परिसरात 108 ते 333 सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम राबवण्यात आला. योग परिवारातील चंद्रशेखर खापणे, अशोक पालकर, सुरेंद्र सबनीस, डॉक्टर विलास देशमुख, युवराज माने, मीना माने, सुजाता भोसले, स्वप्नील भस्मे, सरिता सासणे, अजित मोरे यांच्यासह 70 साधकांनी सूर्यनमस्कार घातले. सूर्यदूत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल युवराज माने यांचा सत्कार करण्यात आला. सर्व नागरिकांनी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम करून आपलं आरोग्य समतोल ठेवावं असं आवाहन अशोक पालकर यांनी केलं आहे. कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, मनसे तसंच कम्युनिस्ट पक्ष हे पक्ष एकत्र आलेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उबाठा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरवलंय. कबनूर मतदारसंघाची सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसंच सखोल अभ्यास करून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेसाठी लखन कांबळे तर पंचायत समितीसाठी डॉक्टर वहिदा मुजावर आणि विशाल दंडवते यांना महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. हे उमेदवार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले असून विकासाभिमुख कामकाजासाठी ओळखले जातात. ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांमधील नसून कबनूरची जनता विरुद्ध भाजप अशी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून स्थानिक पातळीवर लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. इचलकरंजीचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या थेट संपर्कात असल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार आमदारांच्या बंगल्यावर ठरवले जात आहेत. याच कारणांमुळं त्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच उमेदवारी दिली जात असून सानिका आवाडे आणि महेश पाटील यांना तशाच प्रकारे उमेदवारी देण्यात आली आहे असा आरोप या पत्रकार बैठकीत करण्यात आला. यावेळी माजी सरपंच उदय गीते, महादेव पाटील, बाबासो कोकणे, प्रशांत जगताप, महावीर लिगाडे, श्रीधर कांबळे, अभिषेक केटकाळे, अमोल पाटील, पोपट शिंदे, अल्ताफ मुजावर, विशाल पोवार, प्रशांत भिवंगडे, शिवाजी चव्हाण, धुळगोंडा पाटील आदी उपस्थित होते. कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून ॲडव्होकेट शरद कांबळे, कबनूर पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून अनुराधा पाटील आणि कबनूर पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून अशोक पाटील हे निवडणूक लढवत आहेत. आज मान्यवरांच्या हस्ते या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.
परंतु प्रत्यक्ष प्रचाराला कमी दिवस मिळत असल्यामुळं बहुतांश पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी निश्चित समजून प्रचार सुरू केलाय. कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट शरद शिंदे कांबळे हे निवडणूक लढवत आहेत. कबनूर पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून अनुराधा पाटील आणि कबनूर पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून अशोक पाटील हे त्यांच्यासोबत निवडणूक रिंगणात आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदिल फरास यांनी कबनूर परिसराचा सर्वांगीण विकास करत शेतकरी, कामगार, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांची अग्रक्रमानं सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यावेळी उमेदवारांसह मिलिंद कोले, बाळासाहेब देशमुख, श्रीधर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आता बातमी आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी. कागल तालुक्यातील एका 50 वर्षाच्या व्यक्तीनं तो माणूस नसून पशु असल्याचं सिद्ध केलंय. या नराधम बापानं स्वतःच्या तरण्या ताठ्या मुलीला पाठ दुखत असल्यानं मलम लावण्याच्या बहाण्यानं बेडरूममध्ये बोलवून घेत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं बापाच्या विकृतपणाला विरोध केल्यानंतर त्यानं तिला धमकावल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. कागल पोलिसांनी विकृतीचा कळस गाठलेल्या त्या नराधम बापाला तात्काळ अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार या प्रकरणी अधिक तपास करतायत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्या ताकदीने उभी राहणारी काँग्रेस सामान्य माणसांचे अश्रू पुसण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार सतेज पाटील यांची पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ग्वाही. भरारी पथकानं जप्त केला साड्यांचा टेम्पो. करवीर तालुक्यातील वाशीमधील प्रकार. महिला मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय. संविधानानं 18 वर्षावरील प्रत्येक भारतीयाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य. राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं प्रतिपादन. पंचगंगा नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या महिलेला वाचवलं. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार गौतम कांबळेंची धाडसी कामगिरी. आणि तरण्या ताठ्या मुलीवर बापाचीच वाईट नजर. कागल तालुक्यातील संतापजनक प्रकार. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.